अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आजचा व्हिडिओ शत्रुबाधा दूर करण्यासाठी, मोठ्यातील मोठ्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमच नष्ट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत प्रभावी आहे। असा एकही व्यक्ती नसेल किंवा असा एकही सदस्य नसेल की ज्याच्या पाठीमागे शत्रूचा त्रास नसेल। कधी हा शत्रू घरातला असतो, कधी बाहेरचा असतो, कधी आपलाच मित्र आपला शत्रू बनतो, कधी आपल्या रक्ताचा म्हणजे आपल्या खूप जवळचाच व्यक्ती आपल्या शत्रू बनून आपल्याला त्रास देतो। आपण म्हणतो की आत्ता माझं सगळं सुखात सुरू होतं, आत्ता मी घरात एक गाडी घेतली, आत्ता मी घराचं बांधकाम केलं आणि अचानक सगळं वाईट व्हायला लागलं। हे वाईट चिंतणारे, तुमचं वाईट करणारे हे तुमचे जवळचे तुमचे शत्रू असतात। बऱ्याच वेळाला आपल्याला शत्रू माहिती नसतो, बऱ्याच वेळा आपल्याला शत्रू माहिती असतो। असा माहिती असणारा आणि माहिती नसणारा शत्रू दूर करण्यासाठी, या शत्रूला आपल्या जीवनातून आपल्या आयुष्यातून कायमच नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय आहे मॅचिस पेटी। कोणी त्याला मॅचिसची काडी म्हणतं, कोणी त्याला मॅचिसची पेटी म्हणतं। दैनंदिन जीवनामध्ये मॅचिसचा उपयोग हा आपण आग लावण्यासाठी, अग्नी प्रज्वलित करण्यासाठी करत असतो। मात्र तांत्रिक मांत्रिक शास्त्रामध्ये हीच मॅचिस जी आहे ही शत्रूला दूर करण्यासाठी आणि नकारात्मकतेला नष्ट करण्यासाठी हीच मॅचिस वापरली जाते। मॅचिसची जी काडी असते तिला जो दारू गोळा असतो त्याचा संबंध हा राहू ग्रहाशी असतो। राहू ग्रह हा नकारात्मकता दूर करणारा आणि क्षणात शत्रूला दूर करणारा, एका सेकंदात शत्रूला आपल्या आयुष्यातून संपवणारा ग्रह म्हणजे राहू ग्रह। जेव्हा तुम्ही मॅचिसचा उपयोग शत्रूला दूर करण्यासाठी किंवा शत्रुपीडा संपवण्यासाठी करता तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात असणारा शत्रू हा क्षणात नष्ट होतो। आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका। हा उपाय आपल्याला आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी हा उपाय जो आहे हा आपल्याला करायचा आहे। यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूर्ण काड्यांनी भरलेली एक काडीपेटी। दुकानात 1 रुपयाला, 2 रुपयाला किंवा 5 रुपयाला सहज तुम्हाला काडीपेटी मिळेल। नवीन कोरी करकरीत एक काडीपेटी आपल्या घरी आणायची आहे। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, त्या वेळात तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळ केल्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे, ठीक आहे। आता मॅचिसची काडीपेटी घेतली की त्याच्यानंतर तुम्हाला एक कोळसा घ्यायचा आहे, काळ्या रंगाचा कोळसा। जे लोक चूल पेटवतात त्या चुलीत असंख्य कोळसे असतात किंवा तुम्हाला कुठेही आजूबाजूला जिथे भट्ट्या वगैरे असतात किंवा जे इस्त्रीवाले वगैरे असतात तर त्यांच्याकडे तुम्हाला कोळसा मिळून जाईल। एक छोटंसं लाकूड घेतलं आणि ते गॅसवरती थोडंसं जाळलं तर त्याचाही कोळसा सहज होईल। एक कोळसा घ्यायचा, काडीपेटी घ्यायची आणि त्याच्यासोबत एक पांढऱ्या रंगाचा कागद, कागदावर लाईन, रेष, डाग किंवा काहीही स्क्रॅच नसावी। सगळ्यात पहिले काय करायचं तर कागदाचा चौकोनी तुकडा घ्यायचा। जस्ट दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा कागद घेत आहे। पांढऱ्या म्हणजे सफेद रंगाचा हा कागदाचा तुकडा असा एक चौकोनी घ्यायचा। त्यावरती तुम्हाला शत्रू एवढं एकच शब्द लिहायचा आहे, शत्रू। कोळस्याने तुम्हाला याच्यावर शत्रू, शत्रू, काय शत्रू, फक्त हा एक शब्द तुम्ही कोळस्याने या कागदावरती लिहिला की त्याच्यानंतर तुम्हाला या कागदाची एक घडी करायची आहे। छान चौकोनी अशी घडी तयार केली की त्याच्यानंतर जी मॅचिसची काडी आहे त्या मॅचिसच्या काडीमध्ये ही जी शत्रू लिहिलेली कागदाची घडी आहे ती दाबायची, मॅचिसच्या काडीमध्ये ती ठेवायची। आता ही मॅचिसची पेटी, बंद केलेली मॅचिसची पेटी आपल्या समोर अशी घ्यायची, आपल्या समोर उजव्या हातात घ्यायची आणि डाव्या हातात एक लिंबू घ्यायचं। हिरवं पिवळं असं छान असणारं एक लिंबू घ्यायचं। 7 वेळा त्या मॅचिसच्या काडीवरून हे लिंबू फिरवायचं।
फिरवत असताना म्हणायचं, माझ्या आयुष्यात असणारी सर्व शत्रुपीडा दूर होऊ दे आणि माझं आयुष्य हे शत्रूंपासून मुक्त होऊ दे. माझ्या आयुष्यातील इडापिडा शत्रुपीडा दूर होऊ दे आणि माझं आयुष्य शत्रूंपासून मुक्त होऊ दे. माझ्या आयुष्यातील सर्व इडापिडा शत्रुपीडा दूर होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य हे नेहमी शत्रूंपासून सर्व बाधांपासून मुक्त होऊ दे. असं 7 वेळा म्हणायचं आणि त्याच्यानंतर ही काडीपेटी तिथेच 1-2 मिनिटं समोर ठेवा. हे लिंबू जे आहे ते आपल्या समोर ठेवा. एक सुरी किंवा चाकू, ज्याला म्हणतो ती सुरी किंवा चाकू घ्या आणि त्या लिंबाच्या 7 फोडी करा. किती? 7. लिंबाच्या 7 फोडी कशा पण करा, उभ्या आडवा जशा जमतील तशा. एका लिंबाच्या 7 फोडी करायच्या. 7ही फोडी हाताने, आपल्या उजव्या किंवा डाव्या कुठल्याही हाताने अशा थोड्याशा चोळा, म्हणजे त्यातला रस, ज्याला आपण म्हणतो कुस्करणं. 7ही लिंबाच्या फोडी हाताने कुस्करा. त्याचा रस थोडासा खाली पडला पाहिजे, अशा पद्धतीने ते कुस्करा. घराच्या बाहेर जा आणि दक्षिण दिशेला ह्या 7ही लिंबाच्या फोडी फेकून द्या. डायरेक्ट फेकून द्या. 7ही फोडी फेकून दिल्या की त्याच्यानंतर घरात या. घरात आल्यानंतर ती जी मॅचेसची काडीपेटी आहे, ती मॅचेसची काडीपेटी 24 तास आपल्याजवळ आपल्यासोबत ठेवा. रात्री झोपताय उशीखाली ठेवा, दिवसा कुठे जाताय जवळ ठेवा, पॉकेटमध्ये कुठेही ठेवा. पण ती मॅचेसची पेटी 24 तास जवळ ठेवल्यानंतर, 24 तास पूर्ण झाल्यानंतर हीच मॅचेसची पेटी घराच्या बाहेर घेऊन जायची. जिथे वाहतं साठलेलं कुठलंही पाणी असेल अशा ठिकाणी जायचं. विहीर असेल किंवा मग नदी असेल, एखादा नाला असेल किंवा एखाद्या म्हणजे छोट्याशा नदीचा तीर असेल, समुद्र, जे काही तुम्हाला जवळ असेल अशा ठिकाणी फक्त तुम्हाला जायचं आहे. अशा ठिकाणी गेल्यानंतर बघा, आता ज्यांच्याकडे समजा सिटीमध्ये जे लोक राहतात तर त्यांच्याकडे नदी नालं वगैरे काहीच नसेल, त्याने एक बादलीभर पाणी किंवा एक टपभर पाणी घराच्या बाहेर घेऊन गेलात तरीही चालेल. आता काय करायचं तर ही मॅचेसची काडीपेटी जी आहे, ही मॅचेसची काडीपेटी खोलायची, उघडायची. उघडून त्याचा जो वरचा भाग आहे, वरचं झाकणच असतं बरोबर, प्लास्टिकचं, ते झाकण काढून टाकून द्या, फेकून द्या. आणि ती मॅचेसची जी काडी आहे, ज्यामध्ये मॅचेसच्या काड्या आणि त्यामध्ये ठेवलेला हा कागद आहे, हे मात्र त्या पाण्यामध्ये विसर्जित करा. पाण्यामध्ये असं ते सोडून द्या. जसं ते सुटेल, जसं मॅचेसच्या काड्या पाण्यामध्ये जातील, जसा तो कागद मॅचेसचा जो आहे मॅचेसमध्ये ठेवलेला, जसा तो कागद पाण्यामध्ये जाईल, तो भिजेल. मॅचेसच्या काड्या ज्या आहेत त्या सुद्धा पूर्ण भिजतील. जसं त्यामध्ये ओलावा निर्माण होईल, जसं त्यामध्ये पाणी शोषलं जाईल, समजून जा की आपला शत्रू या क्षणात आपल्या आयुष्यातून संपलेला आहे. आपला शत्रू आपल्यापासून दुरावलेला आहे. आपला शत्रू जो आहे त्याचा आता जो काही त्रास आहे तो नष्ट झालेला आहे आणि आता इथून पुढे मी शत्रूंपासून मुक्त असणारं जे आयुष्य आहे ते जगणार आहे. हा उपाय करत असताना मनात पॉझिटिव्हिटी, मनात सात्विकता, पूर्ण श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता सांगितलेला उपाय सतत करण्याची काहीच गरज नाही. कुठल्याही दिवशी फक्त एकदाच हा उपाय करायचा आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. याने राहू ग्रह जो आहे तो देखील शांत होईल. राहूच्या प्रभावाने तुम्हाला शत्रूंच्या जाचातून मुक्तता मिळून जाईल. तांत्रिक मांत्रिक शास्त्रानुसार हा उपाय केल्यानंतर कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत होता तर तो शत्रू जो आहे ना तो कायमचा तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.